नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे पंडितांचे गर्वहरण. श्री स्वामी अक्कलकोट येथे असताना लांबून अनेक लोक त्यांना भेटायला येत असत. एकदा काय झाले, स्वामींना भेटायला 3 ज्ञानी पंडित आले. आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व होता. स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांच्या मनात हा कोणी ढोंगीबुवा असेल म्हणून त्यांच्याशी वादविवाद करून त्याचे पित्त उघडे करावे व आपणास कसे ज्ञानी आहोत हे पटवून द्यावे म्हणून ते अक्कलकोट गावात शिरले आणि म्हणू लागले, हे स्वामी कोण? केव्हा त्यांनी संन्यास ग्रहण केले? येथे राहण्याचे कारण काय? कोणता आहे त्यांचा मठ संप्रदाय? तेथील लोकांच्या जवळ त्यांनी 3 पंडितांनी स्वामींची विचारपूस करण्यास सुरुवात केली. लोक मनातून घाबरून गेले की स्वामींच्या बाबतीत अशी वल्गना करणारे हे कोण मोठे? त्यांनी चोळाप्पांना बोलवून घेतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे पंडित आपल्या तिजभर ज्ञानाचे घमेंडखोर झालेले दिसतात. त्यांचा गर्व होणं जरुरी आहे. म्हणून चोळाप्पाने त्या तिघांना स्वामींच्या समोर येऊन उभे केले. ताठमानेने ते तिघे स्वामींच्या समोर उभे राहिले. दत्तावतारी स्वामींना नमस्कार करण्याचे साधे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. स्वामींनी त्यांना ओळखले व आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. त्याच क्षणी त्यांची गाळण अशी उडाली की त्यांच्या मुखातून शब्दच उमटेनात. त्यांची वाणी मुकी झाली. ते वाद काय घालणार? सर्व जमा झालेल्या लोकांसमोर ते लज्जित झाले. त्यांनी करुण नजरेने स्वामींकडे पाहिले व मुक्याने क्षमा मागितली. तेव्हा स्वामींना त्यांची दया आली. त्यांचा कंठ पुन्हा फुटेना. ते तिघे स्वामींना म्हणाले, आम्ही अपराधी मूढ असूनी गर्वे माजलो पंडित मानी. यथेष्टाचरणी मतांत होऊनी बुडलो होतो भावार्णवी. असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणी कोसळले. स्वामींनी त्यांना अलगद उठवले. त्याच क्षणी स्वामींच्या स्पर्शाने त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्रतेने स्वामींचे दास्य त्यांनी स्वीकारले. स्वामींची कृपा झाली की मनातले अहंकाराचे ओझे नष्ट होते. स्वामींच्या अशा अनंत लीला वारंवार प्रकट होत असत. मानवी देह धारण केलेल्या स्वामींनी षड विकारांवर संपूर्ण विजय मिळवलेला होता. जेव्हा स्वच्छंदपणे समर्थ सर्वत्र हिंडत होते तेव्हा समोरील माणसांच्या मनातील विचार त्यांना दर्शनीच समजत असत. परमदयाळू स्वामींनी भक्तांना हाक मारली की तितक्या तत्परतेने आपल्या परमभक्तांसाठी धावून त्यांची संकटातून मुक्ता करीत असत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा